शिर्डी मतदारसंघाचे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना माझा पराभव हा राम मंदिर व आदिवासी समाजामुळे झाला आहे असं वक्तव्य केलं असून सदर वक्तव्य अत्यंत निषेधार्ह असून या चुकीच्या वक्तव्यामुळे आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्यात। तसेच प्रभू श्रीराम यांचा देखील अपमान सदाशिव लोखंडे यांच्या वक्तव्यानं झालाय। एका जबाबदार लोकप्रतिनिधींच्या अशा बोलण्यामुळे समाजामध्ये तेढ निर्माण होऊन वाद होऊ शकतो, म्हणून लोखंडे यांनी आदिवासी समाजाची जाहीर माफी मागावी अशा आशयाचं निवेदन आदिवासी प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य प्रणित आदिवासी वादळ ग्रुप तसेच शिर्डी व परिसरातील आदिवासी बांधवांनी शिर्डीतील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय येथे दिलं असून माजी खासदार लोखंडे यांनी आदिवासी समाजाची माफी मागावी अशी मागणी केली आहे। याप्रसंगी आदिवासी वादळ ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत बर्डे, उपाध्यक्ष विशाल माळी, राज्य सचिव विशाल मोरे, प्रदेश उपाध्यक्ष सोपान मोरे सर, भारतीय लहुजी सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष समीर वीर, संघटक संतोष बर्डे, संपर्क प्रमुख प्रकाश माळी, माजी नगरसेवक किरण बर्डे, विजय पवार, भारत पवार, रवी सातपुते, दत्ता रसाळ, दीपक मोरे, रंगनाथ पवार, गुलाब बर्डे, मनोज बर्डे, मनोज माळी, गणेश खैरे, लहू बर्डे, योगेश बर्डे, विष्णू माळी यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आदिवासींच्या याच भावना आहेत की त्यांच्या या वक्तव्यामुळे एकतर आदिवासींचा म्हणजे खूप मोठा अपमान झालेला आहे आणि संपूर्ण आदिवासी समाज या वक्तव्यामुळे आज त्यांच्यावरती खूप नाराज आहे। आमची एवढीच अपेक्षा आहे, ते बोलले ना बोलले ते आता ते म्हणतात की मी तसं काही बोललेलो नाही, आदिवासींचा मी उल्लेख केलेला नाही, पण आता सगळ्या समाजाला त्यांच्यावरती एक राग निर्माण झालेला आहे आणि त्यांचं हे वक्तव्य एकदम चुकीचं आहे की राम मंदिरामुळं आदिवासींनी मतदान वगैरे केलं नसेल, मला केलं नाही असं त्यांचं जे म्हणणं आहे ते अत्यंत चुकीचं आहे। आदिवासी समाज हा पूर्वीपासून रामाशी निगडीत आहे। रामायणामध्ये तसा उल्लेख आहे, आमच्या शबरी माताची बोरं रामाने खाल्लेले आहे, तेव्हा रामाबद्दल आमच्यात किती आस्था आहे हे आम्हाला माहिती आहे। त्यांचं हे विधान म्हणजे आज आमच्या पूर्वजांचा देखील त्यांनी एका प्रकारे अपमान केलेला आहे। आमची एवढीच इच्छा आहे की त्यांनी संपूर्ण आदिवासी समाजाची जाहीरपणे माफी मागावी आणि हे प्रकरण आहे या ठिकाणी थांबावं, कारण आता हे दिवसेंदिवस हे प्रकरण आता चिघळत चाललेत। आज सर्वच संघटना आहेत की ज्या रोजच आता निवेदन देऊन या गोष्टीचा निषेध करत आहेत आणि जर त्यांनी लवकरात लवकर माफी न मागितली तर येणाऱ्या काळात पुन्हा विधानसभा आहे, त्या विधानसभेमध्ये पुन्हा आदिवासी आपली ताकद दाखवल्याशिवाय राहणार नाही। आदिवासी वादळ प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य, लोखंडे साहेबांनी जे आदिवासींवर वक्तव्य केलेलं आहे त्याचा आम्ही निषेध केलेला आहे। अप्पर जिल्हा अधिकारी यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे, त्याची त्यांनी लवकरात लवकर माफी मागावी आदिवासी समाजाची, अन्यथा आम्ही पुढचे पाऊल उचलणार आहेत। त्यांनी आदिवासी समाजाची माफी मागावी असं। तर आदिवासी समाजाला तर सर्टिफिकेटची गरजच नाही आहे, कारण की शबरी माताची उष्टे बोरं खाऊन तर श्रीरामांनी त्याच्याबद्दल जे भाव आहे आदिवासींबद्दल त्याचं सर्टिफिकेट आधीच आदिवासीला महाभारत रामायण काळात दिलेलं आहे, तेव्हा लोखंडे साहेबांनी नवीन सांगायची काही गरज नाही आहे। त्याबद्दल सर्व आदिवासी समाज आणि सर्व इतर समाजही लोखंडे साहेबांचा जाहीर निषेध करतो। पण भविष्यात जर असं कोणी वक्तव्य खासदार, आमदार, रील स्टार जरी यांनी केलं तर भविष्यात याविषयी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आम्ही आज आमच्या सर्व संघटनेमधून आदिवासी समाजाकडून देतो। जय आदिवासी, जय श्रीराम। माजी खासदार सदाशिव लोखंडे साहेब यांनी आदिवासी समाजावर जे काही वक्तव्य केलं आहे हे चुकीचं आहे। साहेबांना आदिवासी समाजाचा इतिहास मला वाटतं माहीत नाही। तर श्रीराम जेव्हा 14 वर्ष वनवासात गेले त्यावेळेस सर्व आदिवासी बांधवांनी, समाजाच्या लोकांनी त्यांना साथ दिलेली आहे, हे त्यांना माहिती पाहिजे। का माझं एवढं एकच म्हणणं आहे की त्यांनी आदिवासी समाजाच्या भावना या दुखावलेल्या आहेत, त्यांनी असं हे वक्तव्य केलं नव्हतं पाहिजे, त्यांनी रीतसर आदिवासी समाजाची माफी मागावी। आत्ता जो मागचा काल जो निवडणुकीचा कालखंड तो गेला त्याच्यात लोखंडे साहेबांचा पराभव झालेला आहे, त्याच्यात आदिवासी समाज हा दोषी ठरलेला जात आहे। त्याबद्दल आदिवासी समाज हा दुःखी आणि आक्रमक होऊ शकतो, त्याच्यामुळे लोखंडे साहेबांनी लवकर आदिवासी समाजाची माफी मागायला पाहिजे असं आमचं मत आहे। प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे, साई न्यूज शिर्डी।